हाय, मी शिल्पा. आज आपण एकाच व्हिडिओमध्ये 6-7 प्रकारचे बेल्ट पाहणार आहोत. हा फर्स्ट बेल्ट आहे. हा 1 सेमीचा बेल्ट आहे. त्यामध्ये आपण 4 लाईन काढल्या आणि त्या जी 4 नंबरची लाईन आहे तिला हम्स काढले. यानंतर आपण खाली 2 लाईन काढल्या आणि हम्सच्या खाली यू शेपमध्ये आकार घेऊन त्याला बॉर्डर केली फर्स्ट लाईन लास्टच्या लाईनला. तसंच सेम सेकंड बेल्टचं 4 लाईन काढायच्या आणि 4 लाईनला हम्स काढायचे. आता इथे एक लक्षात ठेवायचं, आपण डब्ल्यू शेप जे काढतो ते समान अंतरावाले पाहिजे आणि त्याचा जी लेंथ आहे ती सुद्धा कमी जास्ती नाही झाली पाहिजे. आता जे 3rd नंबरचा बेल्ट आहे यामध्ये आपण बॉक्स काढणार आहोत. बॉक्स काढताना आपण एकच लक्षात ठेवायचं की प्रत्येक बॉक्स हा समान अंतरावाला पाहिजे. प्रत्येक डिझाईन ही स्टेप बाय स्टेप सांगितली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बेल्ट हे युनिक आहेत. हा पॅटर्न ब्रायडल मेहंदीसाठी खूप वापरतात. आता जेवढे बेल्ट सांगितले आहेत ते प्रत्येक बेल्ट हा 1 सेमीमध्येच काढायचा. यानंतरचे बेल्ट आपण 1.5 सेमीमध्ये काढणार आहोत. हे बेल्ट तुम्ही तुमच्या हाताच्या कोणत्याही डिझाईनमध्ये वापरू शकतात. आता जे आपण बेल्ट काढत आहोत ते 1.5 मध्ये काढत आहोत. हा माझ्या आवडती बेल्टपैकी एक डिझाईन आहे. हे दिसायला खूप सुंदर दिसतो. हे बेल्ट काढताना एकच टिप लक्षात ठेवायची, जो आपण फर्स्ट लीव्हचा आकार घेतला आहे त्याच्याच गाईडलाईननुसार दुसरी लीव्ज काढायची. त्यामुळे आपल्या ऑल लीव्ज सेम येतात. तुम्हाला यापैकी सर्वात जास्त कोणता बेल्ट आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण जेवढे पण बेल्ट काढले आहेत ते ब्रायडल मेहंदीसाठी खूप उपयोगी आहेत आणि हे बेसिक बेल्ट आहेत. तुम्हाला जर आणखी वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट बघायचे असले तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा. आता हे आपण जे लास्टचा बेल्ट काढत आहोत, ज्यावेळेस आपण एलिमेंट्स काढतो बेल्टमध्ये एकच काळजी घ्यायची की प्रत्येक एलिमेंट्स हे सेम आकारामध्ये दिसले पाहिजे. हा सुद्धा खूप सुंदर बेल्ट आहे. बेल्टची डिझाईन काढल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस आपल्याला फिलिंग करायची आहे त्यावेळेस ती थोडीफार ड्राय झाली पाहिजे. आपण बेल्ट काढून नंतर पुढचं जी डिझाईन आहे ती काढू शकतो आणि त्यानंतर थोडीफार ड्राय झाली की नंतर फिलिंग करायची. त्यामुळे आपले एलिमेंट्सचा आकार चेंज होत नाही, मेहंदी मिक्ससुद्धा होत नाही, कोणतीही डिझाईन मिक्स होत नाही आणि ती अट्रॅक्टिव्ह दिसते. मला तुम्ही हे जो 1 आणि 1.5चे जितके बेल्ट आहेत त्यामध्ये कोणता बेल्ट आवडला हा कमेंट करून नक्की सांगा. आता जेवढे बेल्ट काढले आहेत असेच तुम्हाला जर बेल्ट आणखी बघायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आता मी तुम्हाला एक बेल्ट हातावर काढून दाखवत आहे. हा सुद्धा बेल्ट खूप सुंदर दिसतो. आधी 4 लाईन घेतल्या आणि जी 4 नंबरची लाईन आहे तिला हम्स काढत आहे. हा बेल्ट 1 सेमीमध्ये काढू शकता तुम्ही और 1.5 सेमीमध्ये सुद्धा काढू शकतात. हा बेल्ट काढताना बिगनरसाठी एक टिप्स, ज्यावेळेस आपण कोणताही बेल्ट काढत आहोत या हम्स काढत आहोत, जे बी शेप काढत आहोत त्यासाठी जर तुम्ही गाईडलाईन घेतली इनविजिबलमध्ये तर तुमचे शेप्स मोस्ट ऑफ टाईम खूप छान येतील. त्या तुम्हाला हे बेल्ट लोटस कॉम्बिनेशन कसं वाटलं ते नक्की सांगा. हा बेल्ट दिसायला पण खूप छान आहे बट थोडासा ट्रिकी आहे. जर हा काढता वेळेस समजला नाही तर कोणती लाईन्स आपण कुठे गेलो हे लवकर क्लिक होत नाही. त्यामुळे ह्या बेल्टची जास्ती जर प्रॅक्टिस केली तर हा बेल्ट दिसायला खूप सुंदर आहे आणि ब्रायडलमध्ये पण खूप जास्त यूज केला जातो याचा.
हे बेल्ट काढल्यानंतर मी तुम्हाला काल जे लोटस दाखवलं होतं ते लोटस आज हँडवर काढून दाखवले. तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.